तर अतिशय बलाढ्य लढत आणि बलाढ्य सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ दिग्गज आज मात्र खुल्या गटातील ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आमचे लाडके प्रेक्षक वर्ग रिझवान 11 खारघर विरुद्ध NB फायटर्स. NB नाहर फायटर्स. तर सामना त्वरित सुरू होत आहे. मी विनंती करतोय सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना की आपण मैदान सोडा. वारंवार सूचना केली जाते. आमचे विकास शेठ पाटील अर्थातच या स्पर्धेसाठी फार मेहनत घेत आहेत. सातत्याने मी दरवर्षी पाहत असतो. एक क्रिकेट खेळाडू म्हणून डावखुरे फलंदाज आणि तेवढेच एक यशस्वी आयोजक म्हणून त्यांची ओळख आहे. दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि आमचे विकास शेठ पाटील त्यांना दिलेली सर्व या आयोजकांनी साथ आपण पाहू शकाल. सामना त्वरित सुरू करायचा आहे आणि प्रेक्षकांनी मात्र मैदानाच्या बाहेर राहून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. PTC लाईव्ह आमची टीम पूर्णपणे या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करत असताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये आमच्या समवेत अर्थातच घाटकोपरचा आवाज चंदू शेट्टे सर, त्यानंतर जयेश भोसले, प्रसाद भोईर असे समालोचक आणि मी स्वतः रवींद्र म्हात्रे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. पंचांच्या भूमिकेत बाबूराव ठाकूर आणि निलेश ठाकूर, दोन्ही अनुभवी क्रिकेट खेळाडू मित्रांनो. आज पंचांनी थोडीशी या ठिकाणी भोजनासाठी सुट्टी घेतल्या कारणानं आज पाहुणे पंच पाहायला मिळत आहेत. बाबूराव ठाकूर आणि निलेश ठाकूर. पहिला चेंडू, फास्ट डिलिव्हरी, रिलीज, गोलंदाज निलेश. हा पंचांचा इशारा. पहिलाच बीमर, फ्री हिटची संधी, नो बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त पहिलीच धाव फलकावर लागली जाते. एक धावेनं श्री गणेश झाला मित्रांनो. कुठल्याही प्रकारची मेहनत करायला लागली नाही या फलंदाजाला. फलंदाज आकाश तारेकर आणि शाहिद शेख दोन्ही मातब्बर खेळाडू. हा चेंडू फ्री हिटची संधी. आकाशनं चेंडू भिरकावून दिलाय सरळ डीप स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. पंचांचा इशारा येतो. वन बाउंड, सीमा पार, चौकार. तर नक्कीच आपण पाहिलं तर आकाश तारेकरनं आज मात्र आकाश तारे चमकताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार. हा चेंडू दुसरा, इथे मात्र त्याच दिशेनं विरकावून दिला. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती एका टप्प्यानं पाहिलेला. बॅक टू बॅक दुसरा चौकार आकाश तारेकरच्या बॅट मधून. नक्कीच आकाश तारेकरच्या बॅट मधून 2 चौकार. बाईक मॅन म्हणून ओळखला जातोय. आपल्याला मी म्हणेन मोजताही येणार नाही इतक्या बाईक या खेळाडूच्या नावावर आहे. पारगावचा हा सुपुत्र मात्र आज NB नाहर फायटर्सच्या संघातून खेळताना पाहायला मिळतोय. हा चेंडू कार्पेट ड्राईव्ह, लिमिट ऑफ कडे जाणार. तिथे क्षेत्ररक्षण खराब झालं. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये होत असताना इथे मात्र आकाशच्या वैयक्तिक धावसंख्या 10 तर एकूण संघाची धावसंख्या 11. NB नाहर फायटर्सच्या संघातून आज हे 2 सलामीचे फलंदाज. एका बाजूला आकाश तारेकर तर दुसऱ्या बाजूला शाहिद शेख. हा चेंडू निलेशचा मात्र चेंडू पुन्हा एकदा गॅप शोधली आहे. सरळ चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. खणखणीत चौकार. माझ्या
कसल्या रूपाची पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर. थँक्यू पिंट्या. नक्कीच बंटीच्या माध्यमातून अप्रतिम या ठिकाणी ऑपरेटिंग. पहा मित्रांनो, डिंगडॉंग पुणेचं संघामध्ये ज्या खेळाडूला स्थान मिळालंय, डिंगडॉंग पुणे संघातून खेळणारा आज मात्र NB नाहर फायटर्स मधून खेळतोय. हा चेंडू जोरदार प्रहार, मिस टायमिंग शॉट, लांबी कमी उंची जास्त, झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल टिपला जातोय. पहिली विकेट आकाश तारेकर या खेळाडूची या ठिकाणी खेळी समाप्त. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर, तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. आकाश तारेकर वैयक्तिक धावसंख्या आकाशची बघितली तर आपण एकूण 14 या धावसंख्येवर आकाश बाद झाला. आकाशने 4 चेंडूंचा मी म्हणेन समाचार घेतला आणि एक चांगली धावसंख्या जमवण्याचं त्यांनी धाडस आणि मानस दाखवलं. 14 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी आणि एकूण धावफलकावर जर धावसंख्या बघितली तर 1 बाद 15 धावा, 1 बाद 15 धावा स्ट्राईकला येतोय. आपण पाहू शकाल फलंदाज शाहिद शेख, नवीन आलेला फलंदाज जयेश पाटील. शाहिद शेख विनर नालासोपारा संघाचं नेतृत्व करणारा हा विनर संघाचा खेळाडू शाहिद शेख. कित्येक रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावर आहेत असा हा खेळाडू. कल्याण शहरातला रहिवासी शाहिद शेख मात्र विनर नालासोपारा संघातून खेळणारा आज मात्र NB नाहर फायटर्सच्या संघातून खेळतोय. हा चेंडू मात्र अगदी मनगटीत ताकद पाहायला मिळाली. चेंडू आउट ऑफ पार्क. दॅट्स अ मेगा हिट, 6 रन. ले गई दिल मेरा मंजली, ले गई दिल मेरा मंजली, खली वली खली वली थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये NB नाहर फायटर संघाच्या एकूण धावसंख्या 1 फलंदाज बाद 21 धावा. चांगली सुरुवात केली मी म्हणेन. गुड स्टार्ट मिळाला या NB नाहर फायटर संघाला. इथे मात्र 1 फलंदाज आकाश तारेकर बाद झाला आणि धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल ती म्हणजेच 1 षटक समाप्त, 1 बाद 21 धावसंख्या. नवीन आलेला फलंदाज जयेश पाटील, फार मोठं नाव क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय जयेश पाटील. आज मात्र NB नाहर फायटर संघाच्या वतीनं खेळतोय. तर दुसरा गोलंदाज येईल ताहिर. षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाज ताहिर. कशा पद्धतीनं कामगिरी करेल. आता मात्र पहिलं षटक अतिशय महागडं पॉवर प्लेचं P1चं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटलं तर सर्कलचं बंधनकारक षटक पाहायला मिळतोय. इथे मात्र दुसरे षटक आणि या दुसऱ्या षटकाचं ताहिर कशा पद्धतीनं मी म्हणेन गोलंदाजी करेल. दुसऱ्या षटकाची गोलंदाजी ताहिरच्या माध्यमातून होणार तर समोर असणार फलंदाज त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जयेश पाटील. पहिला चेंडू अगदी अखूट टप्प्याचा होता, शॉर्ट पिच चेंडू होता. मात्र इथे जयेश पाटीलची बॅट फलंदाज अर्थातच चेंडू फली ही अगोदरच फिरली गेली. तिथे मात्र यश प्राप्त झालं गोलंदाज ताहिरला. ताहिर या गोलंदाजाचा पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. धावसंख्या धावफलकावर 21. हा चेंडू रिव्हर्सिव्हचा अटॅक, परंतु तिथे त्याला अपयश प्राप्त झालं. प्रयत्न केला जातोय कारण ताहिरनं जे 2 चेंडू फेकले अखूट टप्प्याचा चेंडू आणि त्या अखूट टप्प्याचा चेंडूंचा मारा करण्यासाठी अर्थातच त्यांच्यावर प्रतिहल्ला करण्यासाठी फलंदाज जयेश पाटील कधी आडव्या बॅटनं खेळतोय, कधी रिव्हर्सिव्हच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला वारंवार पुन्हा एकदा अपयश प्राप्त होत असताना हा चेंडू मात्र ओव्हर पिचचा होता. चेंडू विरघळवून दिलाय सरळ डीप मिड विकेट क्षेत्राकडे. हा मात्र दणदणीत षटकार. अंडाना वाजला वटाना शिजला, अंडाना वाजला वटाना शिजला, हाडान दुखती या हाडान दुखती या
27 धावसंख्या धावफलकावर लागली जाते. 27 धावा धावफलकावर आज पाहिलं तर मैदानात अर्थातच शवान इकडून तिकडे फिरतोय आणि रजनी स्पर्धा असली तर मी म्हणेन या पाहुण्यांची उपस्थिती ही प्रार्थनीय मैदानावरच पाहायला मिळते. ते पाहायला मिळतायत, इकडून तिकडे फिरतायत, परंतु त्यांना वाट कृपया प्रेक्षकांना विनंती असेल द्यावी. चेंडू बॉडी शॉट, व्हेरी व्हेरी गुड शॉट, एक्सलेंट पॉवर दाखवली या फटक्यानं आणि सरळ चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेनं. 6 धावांसाठी षटकार. डीजे मास्टर. पण जयेश पाटीलनं पहिले सुरुवातीचे 2 चेंडू अगदी मी म्हणे निर्धाव खेळले गेले होता, परंतु त्यानंतर जयेशनं ज्या पद्धतीने अटॅक केला या 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपला अर्पित होता. चेंडू बॅटची कडा घेऊन जात आहे. सरळ चेंडू सेकंड स्लिपच्या दिशेतून सीमा रेषेकडे जातोय, तोपर्यंत पळून काढल्यात. एकूण ह्या 2 धावा वाढल्या जात आहेत. धावफलकावर वेगानं धावसंख्या वाढली जाते. 35 धावा लागल्या जात आहेत. पहिलं षटक 21 धावा आल्या होत्या. गोलंदाज निलेश गोलंदाजी करत असताना त्यानंतर पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये या P2च्या षटकामध्ये आतापर्यंत हा चेंडू दॅट्स अ ग्रेट हिट. वन्स अगेन मार्वलियस शॉट, 6 रन. काही फलंदाजीची ताकद पाहायला मिळाली. मी म्हणेन जयेश पाटीलच्या बॅट मधून आलेल्या या षटकामध्ये 3 षटकार आणि या षटकामध्ये 3 षटकारांच्या मदतीनं एकूण धावसंख्या बघितली तर एकूण 20 धावा आल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 21, दुसऱ्या षटकामध्ये 20. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 21 धावसंख्या धावफलकावर. फलंदाज बाद झाला आकाश तारेकर, रायगडचा वंडर बॉय म्हणून ज्याला ओळखलं जातं. डिंगडॉंग पुणे संघातून खेळणारा हा खेळाडू मात्र बाद झाल्यानंतर वैयक्तिक 14 धावा कुठून काढल्यानंतर या 2 खेळाडूंनी अक्षरशः मी म्हणेन या मैदानावर फलंदाजीच्या माध्यमातून हाहाकार माजवलाय. चौपेट टोलेबाजी आणि टोलेबाजी पाहायला मिळाली जयेश पाटीलच्या बॅट मधून आलेले हे 3 षटकार. मात्र शाहिद शेख 1 षटकाराच्या मदतीनं 6 धावांवर खेळतोय. विनर संघातून बऱ्याच वेळा नेतृत्व करणारा प्रमुख खेळाडू म्हणून ओळखला जातोय शाहिद शेख. इथे मात्र स्वैर चेंडूचा इशारा. पंचांच्या भूमिकेत आमचे निलेश ठाकूर, दुतुम गावातील एक जबरदस्त क्रिकेट खेळाडू आणि तेवढंच चांगला व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आज राधे एंटरप्राइजेस चिरले आयोजित या रजनी स्पर्धेच्या आयोजकांना सहकार्य करत असताना दुसरे पंच बाबूराव ठाकूर. हा चेंडू वन्स अगेन ऑफ स्टंप सोडून जातोय. बॅक टू बॅक दुसरा स्वैर चेंडू फेकला जातोय. गोलंदाज सचिन गोलंदाज षटक क्रमांक 30 फेकत असताना आता मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना फैलावली आहे, परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू फेकले गेलेत. हा चेंडू शॉर्ट पिच आणि या शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय फलंदाज शाहिद शेखच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. नक्कीच बंटी उडव आणि उडव चाललंय या मैदानावर. नुसती फलंदाजांचा जर विचार केला तर षटकार आणि षटकारच पाहायला मिळता येत. एका बाजूला जयेश पाटील ज्यानं 3 षटकार मारलेत, तर दुसऱ्या बाजूला शाहिद शेख ज्यानं बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. मागच्या षटकामध्ये 1 षटकार मारला, त्यानंतर शाहिदला संधी मिळाली नाहीये. त्यानंतर जयेश पाटीलनं पूर्ण ते चेंडू खेळल्यात. तो शाहिद मात्र 3रा षटकार मारेल का? हा चेंडू पहा पुन्हा एकदा. पंचांचा इशारा, डेड बॉल.
नक्कीच डेड बॉलचा इशाराला, कारण चेंडू आलेला आहे, नवीन चेंडू दिला होता, मात्र ज्या पद्धतीने चेंडू मैदानात फेकला तिथे मात्र पंचांनी डेड चेंडू घोषित केला. फलंदाज रेडी पोझिशन मध्ये नव्हता. इथे मात्र धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती एकूण धावसंख्या, तिसरे षटक चालू असताना 49, एक धाव दूर असेल अर्धशतकापासून NB नाहर फायटर संघ. हा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राकडे खेळतोय फलंदाज शाहिद. इथे मात्र काय घडतं, चौकार येणार की चांगलं क्षेत्ररक्षक होणार, आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू सीमा पार, सीमा ओलांडतोय, 4 धावांसाठी चौकार. तर चौकाराच्या मदतीने धावसंख्या अर्धशतक ओलांडतोय. एकूण 53 धावा धाव फलकावर, 53 रन्स. 53 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा दिशा भटकली जाते वारंवार गोलंदाज सचिनच्या माध्यमातून, पण दिशाहीन आणि दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते, कारण सचिनच्या गोलंदाजीचा विचार केला तर सचिननं आतापर्यंत 3 चेंडू स्क्वेअर फेकलेत. 3 चेंडू स्क्वेअर फेकणारा गोलंदाज महागडा गोलंदाज ठरतोय. धावफलकावर 1 धावसंख्या वाढली. हा चेंडू अगदी हेलिकॉप्टरच्या पद्धतीनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली या फलंदाजानं, अर्थातच शाहिद शेखनं. इथे निर्धाव चेंडूची समाप्ती. चेंडू खोलवर पद्धतीचा होता, चेंडू यॉर्क चेंडू ब्लॉक मध्ये फेकला होता गोलंदाज सचिननं, आणि इथे मात्र त्या चेंडूला सन्मान द्यावं लागलं फलंदाज शाहिद शेखला. प्रयत्न केला होता चांगला खेळण्याचा. पुन्हा एकदा काय घडतं मैदानावर, सचिनची मात्र दिशाहीन गोलंदाजी वारंवार पाहायला मिळाली जाते, आणि इथे आलाय मी म्हणेन हा थर्डमॅनच्या दिशेने चौकार आणि वाईड. एकूण 5 धावांचा इशारा येतोय. नक्कीच अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळाली जाते या मैदानावर. अशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष प्यायचं नसतं. इथे मात्र निराशाजनक कामगिरी पाहायला मिळते. चेंडू डीप पॉइंट क्षेत्राकडे खेळून काढतोय फलंदाज जयेश. हा फलंदाज शाहिद शेखच्या बॅट मधून आलेल्या 2 धावा, 2 धावेनं संघाची धावसंख्या वाढली जाते. 61 धावा, 61 धावसंख्या धावफलकावर लागली जाते. शाहिद शेख हा फलंदाज बाद होतोय. त्रिफलाचीत यष्टी उद्ध्वस्त झाली आहे. फलंदाज मैदानातून बाहेर. तो ठहरे परदेसी, तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे. थेगडीचे मास्टर फलंदाज शाहिद शेख हा त्रिफलाचीत बाद झालाय, आणि खेळीचा विचार केला तर शाहिदची एकूण 18 धावा, वैयक्तिक 18 धावांवर बाद झालेला शाहिद. नवीन फलंदाज मैदानात येतोय. दिघीच सोनारी गावचा भूमिपुत्र संदीप पाटील येतोय. नक्कीच जसा संदीप आला मैदानात, दीपक शेठ पाटील यांनी षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस या पप्पूसाठी लावलंय. पेट नेम पप्पू. चेंडू ऑफ स्टंपला. इथे मात्र चेंडू निर्धाव खेळतोय संदीप पाटील उर्फ पप्पू, आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 30 समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ते 3 षटक, 2 फलंदाज बाद आणि 61 धावा धावफलकावर. याच दरम्यान सुयोग स्पोर्ट्स दापोली आणि अधिराज 11 वडगर. सुयोग स्पोर्ट्स दापोली संघाचा संगणक आणि अधिराज 11 वडगर संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यावं. एका बाजूला सुयोग स्पोर्ट्स दापोली म्हटलं तर सुहास म्हात्रे यांचा संघ सुयोग
अर्थातच आपला सर्वांचा लाडका चिक्क्या या नावानं ओळखला जाणारा सुयोगच्या नावानं उतरलेला हा संघ, तर दुसऱ्या बाजूला अधिराज 11 वडगर आमचे प्रवीण दादा वडगर यांचा हा संघ. म्हणजे दोघांमध्ये असणारी ही झुंज, क्रिकेटची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. 2 पॅकर्स, 1 सुहास मात्रे दापोली, तर आमचे प्रवीण दादा वडगर. 2 संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण त्वरित आमच्या व्यासपीठावर नाणेफेकीसाठी यायचंय. आपल्याला महत्वाचा पुकार आणि अनाउन्समेंट असेल, कारण पहिलं सत्र संपायच्या तर नाणेफेकी होणे या आयोजनाचं खार लक्ष्य आणि वैशिष्ट्य आहे. आमचे विजयजी खारकर या सामन्याचा पूर्णपणे आनंद घेत आहेत. एक क्रिकेट खेळाडू, डावखुरे गोलंदाज उलवे गावातील, आणि आज मात्र सातत्यानं प्रत्येक वर्षी दरवर्षी या दीपक शेठ पाटील साहेबांच्या आयोजनाला प्रामुख्यानं वेळ देत आहेत आणि त्यांची चांगली भूमिका सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 समाप्त. सचिननं मात्र या षटकामध्ये सुद्धा एकूण धावसंख्या बघितली तर धावफलकावर 61 धावा लागल्या जात आहेत. कारण पहिल्या षटकामध्ये 21 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा, तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 20 धावा, म्हणजे फक्त 20 आपल्याला पाहायला मिळतात. एकूण 20 धावांच्या जास्त धावसंख्या मी म्हणेन प्रति षटकामागे पाहायला मिळत आहेत. म्हणजेच खराब गोलंदाजी, अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला या मैदानावर. जर विचार केला तर मी कौतुक करेन NB नाहर फायटर संघाचं. हा चेंडू पहा, किती चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू जातो सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. या फलंदाज जयेशच्या माध्यमातून रिव्हर्स सेफ, आणि तो सुद्धा यशस्वी झाला. चेंडू जातोय सरळ डीप स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. 4 धावांसाठी चौकार. मैंने देखा, तूने देखा, मैंने देखा, तूने देखा, किसने देखा, उसने देखा, सबने देखा, मैंने देखा, तूने देखा, किसने देखा, उसने देखा. थँक्यू डीजे मास्टर. माफी असावी, या ठिकाणी बघितलं तर फलंदाज रिव्हर्स झाला, परंतु चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढल्यानंतर म्हणजे त्यांनी फलंदाजीची शैली आणि दिशा बदलली आणि त्याच पद्धतीने आपला हा 4 धावांचा इशारा येत असताना चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येचा डोंगर रचत चालला. 69 धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत. 70 अर्थातच 70 धावांना अगदी स्पर्श करण्यासाठी धावसंख्या पाहायला मिळते. 69 मात्र इथे 70 ही पूर्ण होत आहेत. चेंडू जातोय सी मा पार. 4 धावांसाठी चौकार. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 ओले. गाँव तराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 ओले. चौकाराच्या मदतीनं एकूण 73 धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 4 गोलंदाज निलेश वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक फेकतोय. इथे मात्र 3 चौकार आलेत. गती परिवर्तन केलं या गोलंदाज निलेशनं, आणि या षटकारासाठी संदीप पाटील उर्फ पप्पू सोनारीचा हा भूमिपुत्र. अर्थातच पप्पूसाठी बक्षीस. पप्पूचा नक्कीच जर आताच मी म्हणेन 1 आठवड्यापूर्वी खाडेकर वल्लभ संघातून खेळणारा हा खेळाडू गोवा या ठिकाणी या दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन सुद्धा त्याने आपली फलंदाजी मी म्हणेन गाजवली आहे. असा हा फलंदाज, अर्धशतका जवळ चांगली खेळी करणारा हा पप्पू. 48 धावांची गोवा राज्यामध्ये करणारा हा फलंदाज. इथे काय घडलं तर चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. दीपक शेठ पाटील यांचं षटकाराचं बक्षीस पटकावलंय. पप्पूनं मात्र 1000 रुपयाचं. मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू खिलाड़ी. मास्टर याचा षटकारानं संघाची धावसंख्या 80 वर जाऊन पोहोचली आहे. पप्पूच्या जीवनातली मी म्हणेन 2 ते 3 दिवसापूर्वीची खेळी म्हणजेच अविस्मरणीय खेळी, आणि मी म्हणेन अगदी काळजाला भिडणारी खेळी त्याच्याही पाहायला मिळाली. ती मी कैलासवाची अजय 11 बामणडोंगरी स्पर्धेमध्ये पप्पूनं अर्धशतक झलकावलं होतं, आणि मालिकावीर बाईकच्या रेसमध्ये असणारा हा खेळाडू मात्र सेमी फायनलच्या सामन्यामध्ये त्यांना पराजय पत्करावं लागलं.
आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर तू माय माय येस नो कॉल चुकला आणि संदीप पाटील होतोय धावचीतच्या स्वरूपात धावबाद. रे टपका एक और टपका दो में से एक गया दो में से एक गया एक का ये मटका टपका रे टपका एक और टपका दो में से एक गया एक का ये मटका क्रिकेटचे मास्टर पप्पू मात्र निराशाजनक बाद होतोय, स्वतःवर नाराज असेल कारण कॉल चुकला आणि दीपक शेठ पाटील यांनी कराराने 1000 रुपयाचं बक्षीस पप्पूसाठी जे लावलेलं ते बक्षीस आता पात्र ठरलाय. तर आपण पाहू शकाल फलंदाज येतोय फलंदाजीसाठी अर्थातच एनबी नाहर फायटर संघाचा जीत भोईर. वाकलन संघाचा हा प्रमुख खेळाडू जीत भोईर, परंतु कालच्या रजनीमध्ये वाकलन संघ या मैदानावर उतरला होता मित्रांनो, परंतु त्या संघामध्ये या जीत भोईरची अनुपस्थिती होती आणि त्या वाकलन संघाला मी तर म्हणेन या खेळाडूचा फार फटका बसला होता. कालच्या सामन्यामध्ये त्यांना परतावं लागलं, या स्पर्धेमधून बाहेर जावं लागलं कारण जीत भोईरची अनुपस्थिती त्यांना या मैदानावर कालच्या रात्रीमध्ये फार महागडी ठरली. परंतु तो जीत भोईर आज मात्र एनबी नाहर या ओपन खुल्या गटातील सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. रिवाइज स्लिप इथे मात्र दांडी गोल जीत भोईरची यष्टी उद्ध्वस्त केली. फलंदाज जीत भोईर 0 बाद. डीजे मास्टर स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये 4 व्हीलरचा हा मानकरी जीत भोईर मात्र 0 बाद, म्हणजे कुठलीही कामगिरी चांगली न करता 0 बाद होतोय. बरीच किताबे बरीच बक्षिसे जीत भोईरच्या नावावर आहेत, आपण बघितलं या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. इथे मात्र निराशा करतोय आपल्या एनबी नाहर फायटर संघासाठी. 0 धावसंख्या वैयक्तिक आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर बघितली तर एकूण 80 धावा. 80 धावांवर धावफलक थांबलं जातंय. फलंदाज नवीन मैदानात शाहिद शेवटचं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. पहिली सफलता मिळाली, त्यानंतर आपण पाहिलं शाहिदचा हा चेंडू नवीन आलेला फलंदाज 12व्या खेळाडूला सुद्धा नाव अजून माहिती नाहीये, म्हणजेच असं होतं. आपण बघितलं तर 12th मॅन त्यांचा आमच्या समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहे. आम्हाला तर मात्र त्यांच्या स्क्वॉड मध्ये विचारावं लागेल. मंदार यस आमचे गुण अर्थात पीटीसी मेंबर अक्षय आम्हाला सांगत होते की मंदार, परंतु आपल्या प्रेक्षकांना माहिती असणे ही फार गरजेचं. कदाचित ओपन स्पर्धा असल्यावर 12th मॅनला सुद्धा नावं माहीत नसतायत, कारण एक खेळाडू कुठून आलेला असतं काही समजत नाही. 12 ठिकाणीचे 12 खेळाडू असतात, 12 गावचे 12 खेळाडू असतात, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतच. हा चेंडू फलंदाज बाद, पायचीतच्या स्वरूपात लेग बिफोरची विकेट मात्र पाहायला मिळतोय या मैदानावर 5वी विकेट. वडगर संघाचा संगणक आणि दापोली संघाचा संगणक आपल्याला वारंवार पुकार केली जाते. या पण आपल्याला जवळजवळ 3रा पुकार असेल. आराध्य 11 वडगर आणि सुयोग स्पोर्ट्स दापोली या पण नाणेफेकीसाठी मित्रांनो आपल्याला वारंवार सूचना केली जाते. या सुयोग स्पोर्ट्स दापोली अंकुर सिंग इथे उपस्थित आहेत. तर वडगर संघाचा संगणक चेंडू पाहायला मिळतो मैदानावर. कार्पेट ड्राईव्ह तिथे मात्र एकच धाव मिळाली जाते. तुषार पाटील नवीन फलंदाज मैदानात खेळण्यासाठी येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 1 न वाढली, 81 धावा धावफलकावर. आज बघितलं तर जम्मू काश्मीरला मित्रांनो सर्व रस्ते बर्फाच्छित झालेले आहेत आणि पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे त्या ठिकाणी.
हा चेंडू डायरेक्ट हिट. इथे मात्र गल्ली क्रिकेट मधला गोटीने मात्र पाहायला मिळाला. तिथे हुकतोय चुकतोय. मिळाली एक धाव. एका धावेतून एक धाव सुद्धा ऍड केली जाते. संघाची धावसंख्या 1 न वाढली. 82 धावा. 82 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 5 विकेट. 83 मापेसावी. 83 रन्स. इथे मात्र एकच धाव. अंतिम चेंडू असेल. तर पंच षटक समाप्त झालेलं आहे. यस आमचे गुणलेखन या ठिकाणी सांगतायत एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 84 आणि 85 धावांचं लक्ष्य. परंतु मी विनंती करतो आराध्य 11 वडगर संघाच्या संगणकाला प्रवीण दादा तुमचा संगणक पाठवा. प्रवीण वडगर कित्येक वेळा आपण खेळ नावानं संघ उतरलेला पाहिला आहे. परंतु आज मात्र आराध्य 11 वडगर संघाच्या संगणकाला सूचना आणि विनंती केली जाते की आपण नाणेफेकीसाठी यावं. क्रिकेटवर असणारं प्रेम आणि क्रिकेट बरीच वर्षी खेळणारा प्रवीण आज त्यांचा संघ या मैदानावर उतरताना म्हणजेच मुंबई परिसरातील कित्येक खेळाडू या प्रवीणना आपल्या या परिसरामध्ये आणलेत. आज निलेश परदेशी बघितला तर पनवेलचा लॉयड म्हणून त्याला ओळखलं जातं. याच प्रवीण मोस्ट वेलकम. स्वागत असेल तुम्हालाही नव वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जब कोई याद बहुत आए तो पी लेता हूँ, दिल गमों से मेरा घबराए तो पी लेता हूँ. जाने किस मोड़ पे ये लोग लाए हैं मुझे, हादसा याद जब आए तो पी लेता हूँ. कसम मैं शराबी न होता, तुम्हारी कसम मैं शराबी न होता. थँक्यू बंटी. अप्रतिम कव्वाली सुद्धा आपण ऐकलीत या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु मी व्यासपीठावर लगेच आराध्य 11 वडगर संघाचे संगणक भरतजी लोवार आणि सुयोग स्पोर्ट्स दापोली संघाचे संगणक अंकुर सिंग या दोन संगणकाला विनंती करेन आपण नाणेफेकी करून घ्या. तर नाणेफेकी करतील आमचे व्यासपीठावर मान्यवर दीपक मामा. कोणाच्या हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे? विजय जिखारकर एक जबरदस्त डावखुरे गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकी होईलच. आमचे सुनील मडवी गावठाण हे सुद्धा आपण पाहू शकाल व्यासपीठावर उपस्थित. म्हणजेच दीपक शेठ पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच या स्पर्धेसाठी फार मेहनत घेत असतात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करेन. आदरणीय शांताराम शेठ मडवी यांचे अर्थातच चिरंजीव सुनीलजी मडवी आपलं सुद्धा मी स्वागत करेन, आभार व्यक्त करेन या रजनी स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्कीच आमचे विकासदादा पाटील सुद्धा आम्हाला माहिती देत आहेत कारण तेही जुने खेळाडू आहेत. डावखुरे फलंदाज हार्डिटर म्हणून ते चिरले संघातून कित्येक वेळा केल्या. ते सांगतायत की भरतजी लोहार हे अर्थातच ज्यावेळी चिरले स्पर्धा सुरू झाली त्यावेळी खेळलेत आणि अजूनही 13व्या वर्षात ही स्पर्धा संपन्न होते आणि या स्पर्धेत सुद्धा या सामन्यात सुद्धा ते आज मात्र आराध्य 11 वडगर संघाचे कर्णधार पद भूषवतायत. म्हणजेच आज कर्णधार म्हणून त्यांची या ठिकाणी फार मोठी जबाबदारी. तर नाणेफेकी होईल विजयजी खारकर यांच्या शुभ हस्ते. भरतजी लोहार आणि अंकुर सिंग दापोली विरुद्ध वडघर. अगदी आमच्या पनवेल तालुक्यातील हे दोन गाव आणि आज त्यांच्यामध्ये असणारा हा क्रिकेटचा एक जबरदस्त सामना आपण पाहणार आहोत. नाणेफेकीचे होते. नाणेफेकीचा कौल निर्णय
आराध्य 11 वडघर संघाच्या बाजूने लागतोय. विश यू बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सुहास म्हात्रे यांचा संघ आणि आमचे प्रवीणदा वडघर यांचा हा संघ. दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी ऐकूया पुन्हा एकदा आमचे जयेशजी भोसले यांचा आवाज. धन्यवाद रिवलजी म्हात्रे सर. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत. मैदानामध्ये आपण पाहतोय एक दर्जेदार आयोजन असणारी ही स्पर्धा आणि आजच्या दिवसामधील ही तिसरी लढत. रिजवाल 11 या संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि मैदानामध्ये टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना NB नहार फायटर्स या संघाने बनवल्यात तब्बल 84 धावा. इम्रोज खान याचा हा चेंडू प्रहार चढवला जातोय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वसीम शेख मॅन फ्रॉम मुंब्रा बहारदार फटकेबाजी. मैदानामध्ये पहिला चेंडू फेस करत असताना इम्रान खान याच्यावरती षटकार. इथे मात्र पुन्हा एकदा हल्ला चढवलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जयेश पाटील राहुल कावने देत चेंडू सीमारेषा ओलांडतोय. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. डीजे किरण तर संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज इम्रोज खान. यावेळी वसीमसाठी सुरेख पद्धतीची गोलंदाजी आणि काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच आपण पाहिलं चेंज ऑफ पेस केलं. स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला आणि त्या स्लोअर 1 पद्धतीच्या चेंडू मध्ये वसीम जाळ्यामध्ये अडकला. मुंब्र्याचा हा सुपरस्टार वसीम शेख बॅक टू द पॅव्हेलियन. संघाला बसलेला पहिला मोठा हादरा. धन्यवाद. तर 11 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. ज्या पद्धतीचा क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय 11 धावा 1-1-1 असा आकडा समोर येतोय. कुठे ना कुठेतरी आठवण होते 11 नोव्हेंबर 2011 साली जेव्हा मात्र पीटर सिडल साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध गोलंदाजी करत होता. या मात्र समोरच्या दिशेने बॉलर बॅक टू द ड्राइव्ह सुरेख फटका पाहायला मिळतोय. एक धाव मात्र इथून प्राप्त होणार आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने 12 धावा एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर निश्चितच 11 नोव्हेंबर 2011 साली सामना चालू होता साऊथ आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया आणि पीटर सिडल 11 वाजून 11 मिनिटांनी गोलंदाजी करत होता. 111 धावा साऊथ आफ्रिका संघाला बनवायच्या होत्या आणि निश्चितच आपण पाहिलं तर यावेळी मात्र हेलिकॉप्टर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये घेऊन काढलेला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कोणतीही चुकी करत नाहीये. जयेश पाटीलच्या हातामध्ये झेल. खेळाडू बाद. मंदार त्या ठिकाणी तैनात होता. एक सुंदर झेल त्याच्या माध्यमातून घेतला जातो आणि संघाला दुसरा हादरा बसतोय. अर्थातच रिजवान 11 खारघर या संघाला 84 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये दुसरा हादरा इथे बसताना पाहायला मिळतोय. खेळाडू बाद झाला. पहिले षटक संपुष्टात आलं. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या पाहिली तर लगावल्या गेल्यात त्या 12 धावा. अजूनही येणारे 24 चेंडूंचा खेळ तुमच्याकडे शेष असेल आणि 84 धावा बनवण्यासाठी तुम्हाला अजूनही इथूनही बनवाव्या लागतील. 72 धावा 24 चेंडू आणि 72 धावा रिक्वायर्ड रन रेटचा विचार आपण केला तर 18च्या सरासरीने 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. अर्थातच अजूनही 73 धावा 85चा पाठलाग करायचा आहे आणि इथून आपण पाहिलं तर 12 धावा धावफलकावरती आहेत. 73 धावा अजूनही बनवायच्या आहेत. अर्थातच पाहिलं तर
सरासरी 18.25 ची गाठावी लागेल या सामन्याच्या दरम्यान. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि गोलंदाजी मध्ये फेरबदल केला जातोय. गोलंदाजाला आमंत्रित करण्यात येते. गोलंदाज सज्ज होईल. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. यस, संदेश मुंढे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. मॅन फ्रॉम चांभारली. चांभारलीचा एक अष्टपैलू खेळाडू. संदेशाचा हा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या साह्याने घेऊन काढलेला हा फटका क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामधून चेंडूवरती येणार. तद्वर मात्र घेतली जाते हे केरी धाव. या गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. सातत्याने पाहिलं आमदार चषकामध्ये ज्यावेळी मात्र तो मैदानामध्ये दाखल झाला एनपी नार फायटर्स या संघाच्या माध्यमातून एक चांगला परफॉर्मन्स त्याने केला. समोरच्या दिशेने लक्षात घ्या, एक शेकोटी तुम्ही पेटवली आहात, विनंती असेल ती विजवा. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, त्याच्यामधून होणारा धुलाचा लोट हा मैदानामध्ये येतो. उजव्या गेस्टीच्या बाहेरील चेंडूला स्लॅश केलाय. सुरेख फटका पाहायला मिळतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तद्वर मात्र 2 धावा सहजरित्या इथून अर्जित केल्या जात आहेत. फेकी येते मंदारच्या माध्यमातून. तद्वर आल्या 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 15 आकड्यावरती. 85 धावांचा पाठलाग इथे मात्र चालू आहे. अजूनही 70 धावा इथून बनवायच्या आहेत. गोलंदाज संदेश मुंढे सज्ज होतोय. यावेळी मात्र पंचांकडे दाद मागितली आहे. डाव्या हाताने सातत्याने ज्या पद्धतीने संदेश मुंढेने गोलंदाजी केली आहे, खोलवर टप्प्याची गोलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि फिरकीपट्टू ज्या पद्धतीने त्याने चेंडूही वळवले आहेत, ज्या वेगाने गोलंदाजी करत असतो तितक्याच एक मध्यम गतीने चेंडू हाताळण्यामध्ये तितकासा यशस्वी देखील ठरलाय हा गोलंदाज संदेश. पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. यावेळी खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली गेली. समोरच्या दिशेने मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न इथे मात्र केला होता फलंदाजाने. त्यामध्ये अपयशी ठरतोय अमन. आणि निश्चितच पाहिलं तर विनोद मात्र अपयशी ठरतोय. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर 16 धावा धावफलकावरती आहेत रिजवान 11 खारघर या संघाच्या. गोलंदाज संदेश यावेळी मात्र समोरच्या दिशेने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे येतोय. कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू बाद विनोद. बॅक टू द पॅव्हलियन. चमत्कार घडणार नाही, हालचाल केल्याने कर. नमस्कार होणार नाही, हात वर केल्याने कर. हालचाल केल्याने कर, हात वर केल्याने कर. रिक्षा बी थांबणार नाही. रस्ते मिळतील रे 1760. बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट. आपला हात. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हतोडे की चोट, पत्थर भी भगवान नहीं होता. इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार. 70 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. अर्थातच 18 चेंडू मध्ये या 70 धावा बनवण्यासाठी सरासरी गाठावी लागेल. अर्थात पाहिली तर 23.33 च्या सरासरीने धावा गोळा कराव्या लागतील. गोलंदाजीमध्ये फेरबदल केला जातोय. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होईल. यावेळीचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केला जातोय. पंच आमच्याकडे वळत आहेत. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अतिरिक्त स्वरूपामधून 1 धाव येते. धावसंख्या पुढे सरकेल. लगावल्या जात आहेत त्या मात्र 17 धावा धावफलकावर. लेफ्ट मोहर द विकेटचा हा चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते आणि इथे मात्र खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परततोय. तिसरा हादरा, चौथा हादरा संघाला बसतोय 17 या धावसंख्येवरती. 85 धावांचा पाठलाग करत असताना रिजवान 11 खारघर संघ. अमर गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. डाव्या हाताच्या या दुसऱ्या गोलंदाजाने सुरेख पद्धतीचा चेंडू टाकला. या आधीचा चेंडू अवांतर स्वरूपाचा आणि या चेंडूवरती त्रिफळाची बाद करून फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला परतवलाय. चौथा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतलाय रिजवान 11 खारघर या संघाचा. थोडीशी दयनीय अवस्था इथे मात्र पाहायला मिळते.
अमोऱ्याचा हा चेंडू सुरेख फटका केला जातोय. कार्पेटच्या साहाय्याने घेऊन काढलेला फटका. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येईल, फेकी करेल. तद्वर मात्र एकेरी धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. 1 धाव येते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. 18 धावा धाव फलकावरती. स्ट्राईक एंड वरती असणार आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती स्वतः रिझवान या संघाचे ओनर स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तर स्ट्राईक एंड वरती यावेळी मात्र असेल तो मात्र निलेश. मोठी फटकेबाजी करावी लागेल इथे. 85 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तारे सितारे या संघाच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत. अर्थातच NB नाहर फायटर्स हा संघ चेंज ऑफ पेस केला होता. लोअर फुल टॉस होता. ऑन साइडला घेऊन काढलेला फटका. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय. एकेरी धावेवरती समाधान इथे दोन्ही फलंदाजांना मानावं लागणार. 1 धाव जरूर येते आणि संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरी धावसंख्येने भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवर. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर येईल. सुएक्सपोर्ट दापोली विरुद्ध अधिरा 11 वडघर. इथे मात्र बॉलर बॅक टू द ड्राइव्ह. सुरेख पद्धतीची गोलंदाजी सातत्याने फलंदाजांना जकडून ठेवलं जात आहे. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना निश्चितच आपण पाहिलं तर एक दडपण आलंय, प्रेशर आलंय आणि या प्रेशरला इथून झुगारावं लागेल जर का या सामन्यामध्ये विजय संपादन करायचा आहे रिझवान 11 या संघाला. तर सुरेख पद्धतीची फटकेबाजी जरूर करावी लागणार. यावेळेचा चेंडू उजवी यष्टीच्या बाहेर निघतोय. 12 मार्च 2006 साली आम्ही पाहिलं होतं जोहान्सबर्गच्या मैदानावरती 435 धावांचा पाठलाग 434 धावांचा पाठलाग सहजरित्या अवघ्या 3.5 तासामध्ये होताना आम्ही पाहिलं होतं. यावेळी मात्र काय घडतंय, निश्चितच 1 धाव जरूर देऊन जाते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने खोलवर टप्प्याच्या या चेंडूवरती खेळपट्टीवरती चेंडू विसावला होता. एकेरी धावसंख्येच्या मदतीने 21 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. आणि 12 मार्च 2006 साली जेव्हा मात्र साऊथ आफ्रिका संघ मैदानामध्ये उतरला होता त्यावेळी मात्र त्यांच्या कर्णधाराने फर्निचर डिसाईड केलं जात आहे. निलेश याचा खेळीचा अंत होतोय. त्रिफळाची बाद खेळाडू तंबूच्या आश्रयाला. तर गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल होतोय आणि 4थं षटक हाताळण्यासाठी संघाचं 4थं षटक आशिष गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. 21 धावा अवघ्या धाव फलकावरती आहेत. 85 धावांचा पाठलाग करणारा रिझवान 11 खारघर हा संघ पूर्णतः बॅकफूट वरती आलाय. अर्थातच 64 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू प्रति षटकामध्ये इथून बनवा लागतील. 32च्या सरासरीने 62 धावा. गोलंदाज आशिष. राईट मोर द विकेट. उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केला गेलेला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. थोडीसा आउटस्विंग होणारा हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जरूर विसावला गेला, परंतु अवांत स्वरूपामधून 1 धाव इथून प्राप्त होतीये. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरी धावसंख्येने भर पडतीये. लगावल्या जातात 22 धावा धाव फलकावरती आहेत. मैदानामध्ये अजूनही रिझवान आणि समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळी लोअर फुल टोस आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जरूर येतोय. निश्चितच पाहिलं गेलं तर झेल धरणीला दान दिला गेलाय. पंचांचा इशारा येतोय. बीमरचा नो जरूर असणार आहे. त्यावरती इथून प्राप्त होतात तिहेरी धावा आणि 3+1 अशा 4 धावा जरूर येणार आणि 4 धाव संख्येच्या मदतीने 26 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. फ्री हिट असेल. फ्री हिट म्हटलं गेलं तर फ्री हिट वरती 4 प्रकार वगळले. इथे मात्र आपण आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या दरम्यान निश्चितच सचिनजी पाटील यांचा विशेषतः आभार मानावा लागेल, कौतुक करावे लागेल की त्यांच्या माध्यमातून लगेचच इशारा येतो की ही 26वा झेल धरणीला दान दिला गेलाय. समोरच्या दिशेने खेळून काढलेला फटका 1 धाव इथे प्राप्त होईल. जदवर क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तद्वर मात्र अर्जित केली गेलेली एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये एकेरी धावसंख्येने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. सुरेख पद्धतीचं आयोजन आपण पाहतोय. दर्जेदार आयोजन असणारी मानाची स्पर्धा आपण पाहतोय. राधेय ट्रॉफी 2019 पर्व 13वा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आशिष. रिझवानाच्या बॅटमधून निघणारा फटका समोरच्या दिशेने लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह पाहायला मिळतोय.
एक धाव तर इथून जरूर प्राप्त होणार आहे आणि निश्चितच मी म्हणेन की संपूर्णतः नांगी टाकली रिजवान 11 खारघर या संघाने. एक मोठा पराभवाला सामोरं जात असताना निश्चितच पाहिलंय NB नाहर फायटर्स ज्या पद्धतीने ज्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता तशी सुरुवात झाली नव्हती. कालांतराने गडी बाद होत गेले आणि तदनंतर जे काही दडपण आलं तर दडपणामधून पुन्हा एकदा उभारताना पाहायला मिळत नाहीये तो रिजवान 11 आणि त्याचंच कारण की काय इथे एक धाव येते. संघाची धावसंख्या 29 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक 4 आशिष गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. चेंडू समाप्त झालेत. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. पहिला चेंडू अवांतर, तदनंतर बीमरचा नो आणि तदनंतर 3 चेंडूवरती आल्यात एकेरी धावा. अशा ऑफिशियल 3 चेंडू हाताळलेत गोलंदाज आशिष पाटीलने. आशिष पुन्हा एकदा सज्ज होईल पंचांच्या डाव्या बाजूने. राईट ओव्हर द विकेट, लोअर फुल टॉस होता. एक धाव तर जरूर येते लॉंगॉनच्या क्षेत्रामधून. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय. फेकी केली जाते तद्वर इथून एक धाव मिळते आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली, लगावल्या जातात 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 55 धावा तुम्हाला बढवाव्या लागतील या सामन्याच्या दरम्यान विजय संपादन करण्यासाठी आणि चेंडू शेष असतील त्या अवघ्या 8. इथे मात्र ऑन साइडला कार्पेटच्या साह्याने घेऊन काढलेला फटका. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय. चेंडूला उचलेल, फेकी करेल अनवर, तदुवर मात्र एकेरी धावावरती समाधान मानावं लागतं दोन्ही खेळाडूंना. आणि निश्चितच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून जितकं कौतुक करावं तेवढं तितकंच थोडं असणार आहे. आयोजक आदरणीय मान्य सन्मान्य. यावेळेचा चेंडू उजव्या बाहेर. पंच आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. दीपकजी पाटील साहेब, संतोषजी पाटील साहेब, विकासजी पाटील साहेब यांचं कौतुक करावं तितकंच थोडं असेल. या 13व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. शहरी गटासाठी 1 लाख प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये. वैयक्तिक पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी सोन्याची अंगठी आणि मालिकावीरासाठी बाईक देखील ठेवण्यात आली आहे. गोलंदाज सज्ज होतो पुनश्च. यावेळेचा चेंडू ब्लॉक होलमध्ये पाहायला मिळतोय. कार्पेटच्या साह्याने घेऊन काढलेला हा फटका. क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये तैनात आहे. संधीत चेंडूची फेकी करेल, तद्वर मात्र प्राप्त होते एकेरी धाव. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 85 धावांचा पाठलाग करत असताना रिजवान 11 खारघर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर अवघ्या लगावल्या गेल्यात 33 धावा धावफलकावरती आहेत. अर्थातच 6 चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज असणार आहे. तर संदेश मुंडे याला मात्र शेवटच्या षटकामध्ये आमंत्रित करण्यात येत आहे आणि निश्चितच नेक्स्ट मॅच तुमच्या समोर येणार आहे अधिरा 11 वडगर. लक्षात घ्या, सामना संपल्यानंतर लाईनअप मधून तुम्ही मैदान सोडायचं आहे, हस्तांदोलन करायचं आहे. याची दक्षता घ्या. खोलवर टप्प्याचा हा चेंडू कार्पेटच्या साह्याने ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. बंड्या चेंडूला उचलेल, फेकी करेल, तद्वर 1 धाव इथून जरूर प्राप्त होते आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये पडलेली भर लगावल्या जातात 34 धावा. अर्थातच येणारे 5 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज. यावेळी डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु चेंडू पडल्यानंतर हदभर वळण घेतोय. गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. अवंत स्वरूपामधून 1 धाव येताना पाहायला मिळते. आज निश्चितच आपण पाहतो वृत्तलेखन अपडेटर पिंट्या घरत सातत्याने जांभूळपाडा एक चांगलं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे तिन्ही पंच यावेळी मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील यात काही शंका नाही आहे. वाईट +1 अशा 2 धावा इथून प्राप्त होणार आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय 36 या आकड्यावरती. नीरजजी नानावरचं, उदयजी तांडेलचं, दत्ता मेहर आणि त्याच पद्धतीने निलेजी ठाकूर एक सुंदर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होईल.
यावेळी खोलवर टप्प्याचा हा चेंडू हाफ बॉलीवरती घेतलं, शॉट बॅक लेफ्टने घेऊन काढलेला फटका, स्वतः गोलंदाज चेंडूवरती येणार, तो दोन मात्र एक धाव जोर येते आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने इथे मात्र निश्चितच आपण पाहतोय विजयाच्या समीप वाटचाल करणारा विचार केला तर NB नाहर फायटर्स हा संघ पाहायला मिळतोय 85 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना रिझवान इलेव्हन खारघर हा संघ इथे मात्र संपूर्णतः नांगी टाकतोय आणि पाहिलं तर 38 या धावसंख्येवरती संघाला बसतोय तो मात्र 6वा मोठा धक्का. चुम्मा चुम्मा दे चुम्मा चुम्मा दे चुम्मा 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 दे चुम्मा चुम्मा दे चुम्मा तुमने कभी किया तुमने. तर नवीन फलंदाज शबीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. समालोचन कक्षामध्ये तुम्ही आज पाहिलं चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आवाज, प्रसादजी भोईर, रिव्हॉल्वर म्हात्रे सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. यावेळी मात्र समोरच्या दिशेने गोलंदाजाच्या मस्तकावरून खेळलेला हा फटका, ज्याला क्रिकेटच्या पटलावरती अगदी सेफ झोन म्हणून ज्याला संबोधलं जातं त्या क्षेत्रामध्ये हा फटका केला जातोय. एक धाव तर जरूर इथून येताना पाहायला मिळेल आणि निश्चितच पाहिलं गेलं तर एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या लगावली गेली ती मात्र पलकावरती 39 धावा. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केलंय. कोणताही प्रयत्न कोणताही क्षेत्ररक्षक करताना पाहायला मिळत नाहीये, कारण की 85 धावांचा पाठलाग करत असताना हा जर का एक चौकार आला निश्चितच समुद्रामधून एखादं लोटा पाणी जर आपण काढलं तर समुद्राला कोणताही फरक पडत नसतो आणि तसंच काहीतरी चित्र पाहायला मिळतंय. चौकार येतोय, संघाची धावसंख्या 43, 42 धावा धाव फलकावरती आहेत आणि इथून मात्र निर्धाव चेंडू येतोय. एक मोठा विजय नोंदवला जातोय. 85 धावांचा पाठलाग करणारा अर्थातच रिझवान इलेव्हन खारघर हा संघ पराभूतीच्या छायाखाली जातोय. 43 धावेने एक मोठ्या फरकाने एक मोठं एका मोठ्या फरकाने हा संघ पराभूतीच्या छायाखाली गेलाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच आम्ही आमंत्रित करतोय, ज्याने मात्र 9 चेंडू फेस करत असताना 32 धावांची खेळी केली, भिवंडीचा वंडर बॉय जयेश पाटील मॅन ऑफ द मॅच. शौकीनांचा मेळा भरला, जीव जीवाला सहा भिडला, डावा डोळा लागला